मित्रांनो, कल्याणच्या गल्लीतून सुरू झालेला प्रवास, रिअल इस्टेटमध्ये केलेली नोकरी आणि डोळ्यात फक्त एकच स्वप्न, अभिनेत्री बनायचं। जिद्दीच्या जोरावर जिने हिंदी आणि मराठी दोन्ही पडदे गाजवले अशी आपली लाडकी शर्वरी म्हणजे चिन्मयी साळवी। पाहूयात तिचा थक्क करणारा प्रवास। मित्रांनो, चिन्मयीचे बालपण कल्याण ठाणे येथे गेले। तिला लहानपणापासूनच नृत्याची आणि अभिनयाची आवड होती। तिने कथ्थकमध्ये अलंकार पदवी मिळवली आहे। अभिनयात येण्यापूर्वी तिने घरच्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी रिअल इस्टेटमध्ये टेलिकॉलर म्हणूनही काम केले होते। लोकांसमोर घरांच्या जाहिराती करताना ती स्वतःच्या कुटुंबासाठी एके दिवशी घर घेण्याचे स्वप्न पाहत असे। तिने मास मीडियामध्ये शिक्षण पूर्ण केले असून तिला पत्रकार व्हायचे स्वप्न होते। 2017 मध्ये ढोलकीच्या तालावर या लावणी डान्स रियालिटी शोमधून तिने ग्लॅमरच्या जगात पाऊल ठेवले। 2019 मध्ये तिने नवरी मिळे नवऱ्याला या सोनी मराठीवरील मालिकेतून अभिनयात पदार्पण केले। वागले की दुनिया, नई पिढी नये किस्से या हिंदी मालिकेतील सखी वागले या भूमिकेने तिला घराघरात पोहोचवले। या भूमिकेमुळे तिला देशभर प्रसिद्धी मिळाली। 5 वर्षाच्या खंडानंतर चिन्मयीने 2026 मध्ये झी मराठीवरील सनई चौघडी या मालिकेतून शर्वरी परब या बेधडक भूमिकेद्वारे मराठी मालिका विश्वात दमदार पुनरागमन केले। जरी ती खऱ्या आयुष्यात पत्रकार होऊ शकली नाही, तरी वागले की दुनियामधील सखी वागले या पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या भूमिकेद्वारे तिने आपले हे स्वप्न पडद्यावर जागले। तिच्या मोठ्या भावाचे नाव ओमकार साळवी आहे। तिला प्राणी खूप आवडतात। तिला तिच्या नृत्यासाठी कला मंदिर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तिचे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील असून सध्या ते कल्याण ठाणे येथे स्थायिक आहेत। तिच्या यशात तिच्या आईचा मोठा वाटा आहे, ज्यांनी तिला नृत्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले। असा आहे चिन्मयीचा जीवन प्रवास। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।